क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। राहुल कांबळे आत्महत्या प्रकरणावर दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून जिल्हाधिकारी साहेब यांना करण्यात आली आहे। खोट्या चोरीच्या आरोपांमुळे 17 वर्षीय अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करून दोषींवर भारतीय न्याय संहिता BNS अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 तसेच इतर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याबाबत नेर तालुक्यातील कारखेडा येथील 17 वर्षीय अल्पवयीन राहुल भीमराव कांबळे याने खोट्या चोरीच्या आरोपामुळे मानसिक छळ, अपमान व धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची अत्यंत गंभीर व संतापजनक घटना घडली आहे। ही घटना केवळ एका अल्पवयीन मुलाच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून अनुसूचित जातीतील नागरिकांवरील अन्याय, मानसिक अत्याचार आणि कायद्याचा गैरवापर याचे गंभीर उदाहरण आहे। माहितीनुसार राहुल भीमराव कांबळे हा प्रशांत बाबाराव पचगाडे राहणार लोहिद, तहसीलदारवा, जिल्हा यवतमाळ यांच्या घरी घरगडी म्हणून काम करत होता। त्यांच्या घरातील सोन्याची पोत हरवल्यानंतर कोणताही ठोस पुरावा नसताना राहुल व त्याच्या कुटुंबावर चोरीचा खोटा आरोप करण्यात आला। त्याला वारंवार मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक, धमक्या देण्यात आल्याचे आरोप आहेत। याहूनही गंभीर बाब म्हणजे चोरीचा अधिकृत गुन्हा नोंद झालेला नसताना दारवा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी राहुलला कारखेडा येथील टेकडीवर गाठून तूच चोरी केली असून पैसे भरावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप आहे। ही बाब सत्य असल्यास ती कायद्याचे गंभीर उल्लंघन असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर केला आहे का याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। मी जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदन दिलं। निवेदनाचं माध्यम होतं की कारखेडा येथे राहुल कांबळे नावाचा युवक, 17 वर्षीय अल्पवयीन युवक यांनी आत्महत्या केली। त्याबद्दल त्याच्यावर जे प्रेशराईज लोहीचे पचगाडे कंपनी आणि काही राजकीय पक्षांनी त्याच्यावर जे प्रेशर आणलं होतं चोरीच्या संदर्भात, त्या संदर्भात त्याची हत्या झाली की आत्महत्या केली या विषयासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो। जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली की याच्यावर SIT चौकशी नेमा। SIT नेमल्यानंतर त्याच्यातल्या प्रतिनिधी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातून जिल्हाधिकारी साहेबांना ही विनंती केली की तुम्ही त्याच्या घरी जाऊन मृतकाच्या घरी जाऊन त्यांना भेट देऊन त्यांची आणखी काय अपेक्षा, इच्छा आहे आणि आर्थिक मदत आपण पुढच्या माध्यमातून करू शकतो आणि दोषींना कसं काय आपण सगळेच पात्र ठरू शकतो याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इथं कारवा तालुक्याच्या वतीनं निवेदन दिलं आहे। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।